नमस्कार, मी क्षिप्रा अष्टेवाले। आज मी आले आहे गौरव चौबे या आपल्या स्टुडंटच्या जिममध्ये। जिमचं नाव आहे क्वांटम फिटनेस आणि ही जिम आहे पुण्यातल्या PCMC या एरियामध्ये। हाय गौरव। हाय मॅम। कसा आहेस तू? बरं आहे मॅम। ग्रेट। तुला माहिती आहे की मी आज इथे का आलेले आहे? आपण नवीन सिरीज सुरू केली आहे YouTube चॅनलवरती, जिथे आपण जे आपले विद्यार्थी आहेत ज्यांनी स्वतःची जिम सुरू केली आहे किंवा जे आज या क्षेत्रामध्ये सक्सेसफुली आपला करिअर डेव्हलप करतायत त्यांचे आपण इंटरव्ह्यू घेत आहोत। ओके। त्यातलाच तू एक विद्यार्थी आहेस। हो मॅम। तुला मी काही प्रश्न विचारीन। माझा पहिला प्रश्न असा आहे की तू ह्या क्षेत्रामध्ये कसा काय आला आणि तुझं ऍक्च्युली शिक्षण काय झालेलं आहे? मॅम, माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे, कॉमर्स फील्ड, आणि 2018 मध्ये मी एक नॉर्मल हार्डकोर जिम मध्ये वर्कआउट करत असताना मला रिअलाइज झालं की या क्षेत्रात अजून काय करिअर आपण करू शकतो। तर मला खूप आवड होती या क्षेत्राची। तर नंतर मी खूप सर्च केलं। नंतर मला कळालं की IFSI नावाची एक अकॅडमी आहे। तर मी तिकडे व्हिजिट केल्यानंतर मला समजलं की या रिगार्डिंग कोर्सेस पण आहेत। तर मला समजलं, मग मी तिकडून स्टार्ट केलं। म्हणजे तुला आवड होती म्हणून तुला असं कळलं की जर का आपण काही शिकलो, सर्टिफिकेशन घेतलं तर आपल्याला आणखीन पुढे जाता येईल, बरोबर? ठीक आहे। आणि म्हणून तू कोर्स केला। तर तुझी जर्नी कशी होती IFSI मध्ये? IFSI मध्ये जर्नी अशी होती की खूप सपोर्टिव्ह। मी ज्यावेळेस एनरोल केलं तर कोर्सेस करत असताना मी खूप, नाही म्हणलं तरी, जे गोष्ट मला माहित नव्हतं की मसल्स ॲनाटॉमी, त्याच्यानंतर आपले बायोमेकॅनिक्स पण असतात, फिजिओलॉजी पण आहे, तर हे आपल्या बॉडीवर वर्क कसं करतात, तर हे गोष्ट मला समजले। त्याच्यानंतर मग खूप सपोर्टिव्ह स्टाफ आणि खूप सपोर्टिव्ह निखिल सर आणि खूप गोष्ट मला नंतर समजलं की जे गोष्ट मला आधी माहित नव्हतं। मी 2-3 वर्ष वर्कआउट करत होतो, पण मला ही गोष्ट ऑनलाईन पण नाही समजलं आणि कुठंच मला ही इन्फॉर्मेशन भेटलं नव्हतं। म्हणजे ओव्हरऑल तुला कोर्स मधनं जो शिकायला मिळाला तो नॉलेज तू आता आज इम्प्लिमेंट करू शकतोस तुझ्या क्लायंटवरती, बरोबर? हो। आता माझा पुढचा प्रश्न असा आहे की जनरली हे जे फिटनेस क्षेत्र आहे आपलं, इथे फॅमिली सपोर्ट लवकर मिळत नाही मुलांना। मग तुझ्या घरच्याचा सपोर्ट तुला कसा होता आणि तुला कोणी सपोर्ट केला? ग्रॅज्युएशन करत असताना माझे वडील त्यांनी मला खूप सपोर्ट केलं आणि माझी आई, दोघं खूप सपोर्टिव्ह आहेत। त्यांनी मला पुश केलं की कर, काय प्रॉब्लेम आहे, काय हरकत नाहीये, फक्त बरोबर आहे का नाही हे विचार करून कर। तर मी केलं, कंटिन्यू केलं। ओके। आणि ते सिद्ध पण तू केलंस आज की मी स्वतःची जिम टाकली आहे। म्हणजे कुठल्याही वडिलांना ते आवडतच बघायला, बरोबर? आता मला सांग, जेव्हा तू कोर्स करून बाहेर पडलास तेव्हा तुला कसं काय पुढे जॉब लागला आणि तुझ्याकडे पर्सनल ट्रेनिंग कशा होत्या? तुझं अर्निंग सोर्स किती होतं? मॅम, ज्यावेळेस मी कोर्स केलं तर मला समजलं की एक नॉर्मल जिम मध्ये या नॉलेजची काय व्हॅल्यू नाहीये। तर मला ऑफर आला गोल्ड्स मधून, तर मी तिकडे जॉईन केलं। तिकडे ॲज अ फ्लोअर ट्रेनर म्हणून जॉईन केलं मी, आणि थोड्या दिवसांनी माझ्याकडे 4 ते 5 पर्सनल ट्रेनिंग स्टार्ट झाली आणि 40 ते 50 हजार इन्कम माझं मंथली स्टार्ट झालं। आणि वय कमी असताना, इन्कम जास्त असताना मी ते पैसे सेव्ह करत गेलो। आता सेव्हिंगची सवयमुळे मग मला त्याचं पुढे जाऊन बेनिफिट झालं। मग तू आता ही जी जिम तू उघडली आहेस, ते तुला कधी वाटलं की मला ही जिम पण मला चालू करायची आहे? ही जिम मला रिअलाइज झालं लॉकडाऊन नंतर। मी लॉकडाऊनच्या आधी मी जॉब करत होतो आणि फ्रीलान्सिंग करत होतो। नंतर मी आणि माझ्या मित्रांनी विचार केला की आपण काहीतरी बिझनेस रिगार्डिंग केलं पाहिजे फिटनेस क्षेत्रात। तर एक ही सुरुवात आम्ही दोघांनी मिळून केली आणि लॉकडाऊन नंतर आम्ही ही जिम स्टार्ट केली। तुझा ओव्हरऑल जिमला रिस्पॉन्स कसा आहे क्लायंट्सचा? ओव्हरऑल जिमचा रिस्पॉन्स चांगला आहे, कारण माझं नॉलेज पण त्यांना हेल्पफुल ठरतो। माझे मित्र जे आहेत, जे अकॅडमीमध्ये, तुमच्याच अकॅडमीमधून कोर्स केले त्यांनी, त्यांचं पण नॉलेज लोकांचा मदत होतो आणि खूप क्लायंट बेस चांगला स्ट्रॉंग होतो त्या नॉलेजमुळे। आणि आता 120 ते 150 लोक आहेत जिम मध्ये। अरे वा, चांगलं आहे। बरं, मला आता हा प्रश्न विचारायचा आहे की तू आता ही जी जिम केलेली आहेस ती तुझं तेव्हा बजेट वगैरे कसं डोक्यात होतं का की मला जिम टाकायची आहे? कारण का एका ट्रेनरला स्वतःची जिम टाकण्याकरता बऱ्याचशा गोष्टींचा विचार करायला लागतो। म्हणजे इट्स नॉट अ इन्व्हेस्टमेंट ओनली फॉर युअर इक्विपमेंट्स, डिपॉझिट असतं, नंतर येणारं रेंट असतं, आपली कामं असतात जिम मध्ये, इंटिरियर्सची वगैरे वगैरे बरेच खर्च असतात, बरोबर आहे? मग त्याचा विचार केला होतास? घरी काय डिस्कशन केलं होतं? त्याचा विचार करत असताना मी थोडेसे पैसे, जसं मी तुम्हाला बोललो मला सेव्हिंग करायची सवय होती, तर माझे थोडेसे पैसे सेव्हिंग मध्ये पण होते, थोडेसे घरच्यांनी पण सपोर्ट केले आणि थोडंसं मित्रासोबत मिळून मग ही जिम स्टार्ट केली। ओके। पण मग हे तुम्ही सगळ्यांनी असं म्हणजे काय प्लॅन्स शेअर केले होते का की मी हे काम बघणार, तू हे काम बघ? ऍक्च्युली कसं मित्रांनी एकत्र येऊन जिम सुरू करणं म्हणजे खूप कॉमन आहे हे। आम्ही आमचं काम वाटून घेतलंय। जसं की सूरज सर आहेत, ते सेल्स रिगार्डिंग काम करतात आणि मी ट्रेनिंग रिगार्डिंग काम करतो। ओके। तर आम्ही आमच्या कामावर फोकस करतो। बरं,
मग आता तुमचे पुढचे भावी प्लॅन्स काय आहे? आमचे पुढचे भावी प्लॅन्स असे आहेत की ही जी सुरुवात आहे फक्त इथंच नाही राहिली पाहिजे. आम्ही पुढं आणखी मॅनेजमेंट घ्यायचं प्लॅन करतोय. बरं. सो गौरव, मगाशी तुला म्हणलास की तुला आफ्टर द कोर्स जॉब लागला गोल्ड्स जिम मध्ये आणि तिथे तुला फ्लोर ट्रेनर म्हणून काम मिळालं आणि तुला नंतर तिथे क्लायंट्स मिळाले आणि तुझं अर्निंग वाढलं. पण बरेचसे ट्रेनर असेही असतात की जे जिम मध्ये काम करता करता फ्रीलान्सिंग पण करतात. तू असं काही केलं होतंस? जिम मध्ये काम करत असताना मी फ्रीलान्सिंग पण करायचो आणि मला बरेचसे क्लायंट्स बाहेर पण होते आणि फ्रीलान्सिंग करत असताना बरेचसे क्लायंट्सला मी चांगला रिझल्ट दिला आणि त्या रिझल्टमुळे माझे अजून क्लायंट बेस वाढलेत आणि लोकांचा ट्रस्ट माझ्यावर जास्त झाला. बरं, मग आता गंमत अशी आहे की सकाळी 6ला जाऊन शिफ्टमध्ये काम करायचं, परत संध्याकाळला ट्रेनिंग क्लायंट्स घ्यायची आणि स्वतःचं वर्कआउट करायचं. हे तू कसं मॅनेज केलं? हे स्टार्ट करताना कोणतं पण ट्रेनरसाठी हे खूप अवघड असतो की तो सकाळी लवकर उठतो आणि इव्हिनिंग पर्यंत तो फ्रीलान्सिंग करणं आणि जॉब करणं हे सगळं मॅनेज करून तो वर्कआउट कसं करतो हा सगळ्यांना प्रश्न पडतो आणि क्लायंट्सलाही हा प्रश्न पडतो की सर तुम्ही वर्कआउट करता का. पण याचा एक असं उत्तर आहे की वर्कआउट करणं हा इम्पॉर्टंट आहे. कारण प्रॅक्टिकली जर बघायला गेलो तर जर आपण वर्कआउट जर करत नसेल तर आपल्याकडे बघून क्लायंट इन्स्पायर होतो. तर मी 1 तास तरी काढायचो आणि मी वर्कआउट करायचो. कधी ते संध्याकाळची वेळ भेटली तर संध्याकाळी करायचो, दुपारच्या वेळेस भेटली तर दुपारी करायचो. बरं गौरव, मला माहिती आहे की तू जेव्हा लॉकडाऊन चालू होतं ना तेव्हा IFSI ऑनलाईन वरती वेगवेगळे वेबिनार्स घेतलेले मेडिकल कंडिशन्स वरती. ते बरेचसे तू अटेंड केले होते, राईट? हो मॅम. तर तुला काही जिम मध्ये फायदा झाला? हो मॅम. बरेचसे लेडीज असतात ज्यांना PCOS PCODचा त्रास असतो, तर त्यांना हेल्पफुल ठरलं. डायबिटीज मॅनेजमेंट हा एक वर्कशॉप होतं जेणेकरून माझे जे डायबिटीज प्री डायबिटिक क्लायंट्स, टाईप 1 टाईप 2 चे जे क्लायंट्स होते त्यांना मी प्रॉपर मॅनेज केलं आणि नंतर युरिक ऍसिड असे पण वर्कशॉप सरांनी घेतले जे की खूप बेनिफिशियल आहेत आणि मला खूप सपोर्ट आला तुझ्या क्लायंटला रिझल्ट दिसून आला की तुझे शिकलेला होतास तू वापर करू शकला कुठेतरी. हो. आणि रिअल लाईफ मध्ये ते खूप इम्पॉर्टंट पण आहे. खूप इम्पॉर्टंट. गौरव, तू म्हणला मला की तुझी जिम सुरू केलीस, त्याच्यावर तुझा पार्टनर पण आहे सूरज म्हणून, त्याला बोलू शकतो आपण इथे? हो सूरज सर येतं का? बेसिकली आपण आज इंटरव्ह्यू घेत आहोत आणि मला कळलं की तू बिझी होतास म्हणून तू आता येऊ नाही शकला, बरोबर ना? आय थिंक यू लुक आफ्टर सेल्स, राईट? सो सेल्स वाली म्हणते नेहमी बिझी असतात. आय कॅन अंडरस्टँड दॅट. फाईन. सो तुझा कसा काय आहे एक्सपिरियन्स जिम मध्ये? मी 6-7 वर्षापासून तर एक्सरसाइज करतो. लॉकडाऊनच्या अगोदर 65 ची बॅच होती आपली त्यावेळेस मी केलं होतं. बरं. अगोदर मी एक हार्डकोर टाईपच करायचो, तिथे नाही का जस्ट व्यायाम बरोबर आहे कर. ज्यावेळेस मी IFSI केलं त्याच्यामध्ये मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या की काय असतं ऍक्च्युअल ट्रेनरचं काम काय आहे हे मला त्यामध्ये समजलं. त्यानंतर मी बऱ्याच वेगवेगळ्या मोठ्या जिम मध्ये काम केलं, बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणी. त्यानंतर असाच विचार आला की आता काम तर करतोय आहे, सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित तर आहेत, स्वप्न तर होतच हेच करायचंय, तर त्याच्यामध्ये आता आपण अजून पुढे काय जाऊ शकतो. त्याच हिशोबाने थोडंसं मग आपलं काम नको सुरू करायला. तुम्ही दोघं भेटलात कुठे? अगोदर आम्ही सोबतच काम करायचो. बरं. अगोदर गौरव सरांनी IFSI जॉईन केला होता. त्यानंतर त्यांनी मला म्हणते की करतोच आहेस, एवढ्या दिवसापासून तुला आवडतं पण आहे, त्यांनी मला भारत सरांसोबत भेटून की हे बोलून घ्या, त्यानंतर मी जॉईन केलं. आता माझा इतक्या वर्षांचा अनुभव हा आहे की जेव्हा मुलं बॉईज बेसिकली जेव्हा कोर्स करतात, सर्टिफाईड होतात आणि जेव्हा बाहेर पडतात मार्केटमध्ये, दे आर मोस्ट कीन फॉर ट्रेनिंग मेंबर्स ऑन द जिम फ्लोर. बरोबर आहे? त्यांना ट्रेनिंग मध्ये 1 2 3 4 काउंट करा, PTZ हे सगळं जास्त आवडतं. तुला सेल्स कसा काय आवडायला लागला आणि तू कसा काय आलास? आवडायला म्हणजे अगोदर मी ऍज अ ट्रेनरच करायचो, पण बऱ्याच मेंबर जेव्हा सेल्स वाले असतात, मी जेव्हा कोर्स केला त्यावेळेस मला भरपूर गोष्टी समजल्या. सेल्स वाले मोस्ट ऑफ कोर्स नाही करत. बरोबर. ते फक्त कुठेतरी काम केलेलं असतं, येतात. आता मी एक सुरुवातीपासून होती की मला माझं करायचंय, ठीक आहे, म्हणजे मला तर शिकायचंच होतं. मी एखादा हायर करणार, त्याला ठेवणार, पण ते काम कसं करत हे पण मला पाहिजे होतं. त्यासाठी मी ते जॉईन केलं किंवा मॉर्निंगला मी ट्रेनरचं करायचो आणि इव्हिनिंगला मी सेल्सचं करायचो. त्यावेळेस मला समजायला लागलं की जे सेल्स असतात ते कन्व्हिन्स तेवढं नाही करत. कोर्सचा फायदा तिकडे होतो की तुम्ही मेंबर्सना किंवा आलेल्या इन्क्वायरीना ऑन द स्पॉट काउन्सिलिंग करून त्यांचे क्वेश्चन्स वरती त्यांना आन्सर देऊ शकतो. बरोबर. त्यांना माहिती असतं की हा जर सेल्स वाला माणूस आपल्याला एवढं व्यवस्थित सांगू एक्झॅक्टली
आतमधलं नक्कीच यापेक्षा बेटर असेल. आता आपण आपल्याकडे एक लेक्चर ऍड केलेलं आहे फिटनेस ट्रेनर कोर्समध्ये, त्याचं नाव आहे जिम इंट्रो टू जिम मॅनेजमेंट, ज्याचं लेक्चर मीच घेते. आणि त्यात मी बेसिकली हा पॉईंट मेन्शन करते की जे सेल्सची माणसं असतात ती बेसिकली फर्स्ट पॉईंट ऑफ असतात कॉन्टॅक्ट फॉर युअर इन्क्वायरीज. मग जर का तो सर्टिफाईड असेल तर तो त्यांचं काम 50% तिथे कमी करतो. की जनरली कसं असतं जिममध्ये की मी इन्क्वायरी करता आले, तू काउंटरवरती बसलेला आहेस, यू आर नॉट अ सर्टिफाईड इन्स्ट्रक्टर, सो आय एम आस्किंग यू सम टेक्निकल क्वेश्चन, जर आय वॉन्ट टू आस्क यू समथिंग अबाउट द मशीन अँड ऑल, तुला ते येणार नाही तर तुम्ही आतमध्ये फोन करणार किंवा सांगणार सर आपल्याकडे इन्क्वायरी, त्यांना जिम दाखवा, त्यांचे काही क्वेश्चन्स आहेत. सो ट्रेनर येणार बाहेर आणि ट्रेनर त्यांचे आन्सर सॉल्व्ह करणार आणि मग परत पुढे जी इन्क्वायरी आहे ती सेल्सवाले हँडल करतात. हा जो मधला पॉज आहे हे इन्क्वायरीला पास ऑन करणं, ह्यानी खूप फरक पडतो. हे म्हणून मी माझ्या लेक्चरमध्ये पण ऍड करते की जर का सर्टिफाईड सेल्स पर्सन असेल, तुमचा जिमचा सेल्स वाढू शकतो, जिममध्ये येणाऱ्या माणसांचा मेंबर्सचा कॉन्फिडन्स वाढू शकतो की इथे सगळेच लोक सर्टिफाईड आहेत. सो आपल्या इंडस्ट्री करता हे खूप इम्पॉर्टंट आहे. सो आय एम व्हेरी व्हेरी हॅपी दॅट यू गाईज आर फॉलोइंग दॅट. म्हणजे तुम्ही दोघंही सॅटिस्फाईड आहात की तुमचा कोर्स झाला, तुम्ही जर्नीमध्ये पुढे आलात आणि आता तुम्ही एका जिमचे ओनर आहात, बरोबर. तर माझ्याकडून आणि आपल्या अख्ख्या ॲप्सच्या टीमकडनं तुम्हाला दोघांना तुमच्या पुढच्या जे काही प्लॅनिंग्ज आहे त्याकरता खूप खूप शुभेच्छा. तुम्ही खूप सक्सेसफुल व्हा आणि असा आपण पुढचा इंटरव्ह्यू तुमच्या नवीन जिममध्ये घेऊया अशी मी आशा करते. ओके. मला आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. असे व्हिडिओ आणखी बघत राहण्याकरता IFSL ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.